हॅलो गाइड, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला यूट्यूबचे नवीन 3 अपडेट आलेले आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मोठी आनंदाची बातमी की ज्यांचे चॅनल काही दिवसापूर्वी टर्मिनेट केले होते यूट्यूबने, त्यांच्यासाठी 3 नवीन मोठ्या अपडेट यूट्यूब घेऊन आलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट अशी आहे की ती म्हणजे मॉनिटायझेशन बद्दल। बऱ्याच लोकांना यूट्यूब कडून एक ईमेल आला असेल। शॉर्ट चॅनलवर त्यांची अर्निंग कमी होत होती, परंतु त्यावेळेला यूट्यूबने एक अफिलिएट मार्केट आणि मिंत्रा हे 2 मर्चंट त्या ठिकाणी आणले होते की त्यांच्यातर्फे शॉर्ट क्रिएटर, लॉन्ग क्रिएटर हे काय करत होते, आपली अर्निंग करत होते। परंतु यूट्यूबने पुन्हा एक नवीन त्या ठिकाणी एक अपडेट अशी आणलेली आहे की 2 मर्चंट त्यामध्ये पुन्हा ऍड केलेले आहे। एक आहे पहिला नाईक आणि दुसरा आहे पर्पल। तर अशा प्रकारे 4 मर्चंट मिळून आपण आता अफिलिएट करू शकतो आणि आपला बिझनेस वाढवू शकतो। दुसरी अपडेट मित्रांनो अशी आहे आणि ती म्हणजे पॉलिसी अपडेट। तर ही पॉलिसी 20 ऑक्टोबर पासून आपल्या इंडियामध्ये लॉन्च होत आहे। तर ही दुसरी पॉलिसी जी अपडेट होत आहे 20 ऑक्टोबर पासून, ती कुठली आहे? मेडिकल विथ इन्फॉर्मेशन पॉलिसी। ही पॉलिसी काय आहे मित्रांनो? समजा आपण एखादा व्हिडिओ बनवत आहोत तंबाखू किंवा टोबॅको, तर टोबॅको शरीराला हार्मफुल नाही अशा प्रकारे जर आपण सांगितले किंवा तंबाखूच्या या प्रॉडक्टला आपण जर प्रमोट करत असेल तर यूट्यूब मेडिकल विथ इन्फॉर्मेशन पॉलिसी तर्फे आपल्या चॅनेलवर कम्युनिटी गाइडलाइन स्ट्राइक देऊ शकते। तर मित्रांनो, आपण अशा हार्मफुल प्रॉडक्ट बद्दल त्यांचे प्रमोशन करू नये, कारण अशा प्रॉडक्टची जर आपण प्रमोशन जर केलं किंवा ते आपल्या शरीराला हार्मफुल नाही असे जर आपण सांगितले तर आपल्या चॅनलवर कम्युनिटी गाइडलाइन येऊ शकते, स्ट्राइक येऊ शकते। तिसरा या ठिकाणी पुढचा टॉपिक घेऊया। यूट्यूब एक पायलट प्रोजेक्ट चालवत आहे। यूट्यूबने गुगलवर एक फॉर्म दिलेला आहे, पायलट प्रोजेक्ट फॉर्म। तर यूट्यूब हा नवीन एक अपडेट यूट्यूबची ही या ठिकाणी आलेली आहे आणि ती अतिशय महत्त्वाची आहे। तर ती कोणासाठी महत्त्वाची आहे? यूट्यूब अगोदर यूट्यूबची अशी एक पॉलिसी होती की सर्कमव्हेन्शन पॉलिसी। तर या सर्कमव्हेन्शन पॉलिसी बद्दल जर एखाद्या चॅनलवर स्ट्राइक जर आली असेल तर त्याचे चॅनल न सांगता यूट्यूब टर्मिनेट करत होते, डिलीट करत होते। म्हणून सर्कमव्हेन्शन पॉलिसी बद्दल सगळ्या क्रिएटरांना खूप भीती वाटत होती। म्हणून यूट्यूबने त्यांच्यावर इलाज म्हणून, त्यांच्यावर उपाय म्हणून एक पायलट प्रोजेक्ट तयार केलेला आहे। मुळे ते टर्मिनेट झाले जे चॅनल आहे ते वापस देण्याचे ठरवले आहे। ज्या क्रिएटरांचे चॅनल या सर्कमव्हेन्शन पॉलिसीमुळे 1 वर्षापूर्वी टर्मिनेट झालेले आहे, अशा क्रिएटरांना त्यांचे चॅनल वापस देण्याचा प्रयत्न करत आहे, वापस देत आहे। कुठल्या लोकांना त्यांचे टर्मिनेट झालेले चॅनल वापस मिळू शकते? कोणते क्रिएटर यासाठी इलिजिबल आहेत, कोणते लोक या ठिकाणी योग्य आहेत? तर त्याचा क्रायटेरिया यूट्यूबने सांगितलेला आहे आणि तो असा आहे, ज्याच्या चॅनलवर 3 कॉपीराइट स्ट्राइक आले असतील किंवा क्रिएटर रिस्पॉन्सिबिलिटी मुळे त्यांचे चॅनल डिलीट झाले असेल, टर्मिनेट झाले असेल, अशाच लोकांना यूट्यूब त्यांचे चॅनल वापस देत आहे। आणि ते चॅनल 1 वर्ष पूर्वीचे जुने चॅनल असेल आणि त्यांचे चॅनल जर टर्मिनेट केले असेल यावर सांगितलेल्या कारणामुळे, तर अशाच लोकांना यूट्यूब त्यांचे चॅनल वापस देत आहे। तर हे आपण चेक कसे करावे? तर या ठिकाणी चेक कसं करायचं? तर आपण ज्या ईमेल आयडी वरून ते चॅनल सुरू केलं होतं त्याच ईमेल आयडी वर जाऊन यूट्यूब स्टुडिओ डेस्कटॉपवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करावे लागेल। आणि लॉग इन केल्याच्या नंतर आपण त्या क्रायटेरियामध्ये जर इलिजिबल झालो तर यूट्यूब आपल्याला रिक्वेस्ट ए न्यू चॅनल वर अप्लाय करा अशा प्रकारे एक ईमेल पाठवेल। आपण जर इलिजिबल झालो, नवीन आपल्याला चॅनल तर वापस जर मिळायचे असेल तर यूट्यूब आपल्याला अशा प्रकारे रिक्वेस्ट ए न्यू चॅनल वर अप्लाय करा अशा प्रकारे
एक ईमेल पाठवेल आणि तो ईमेल पाठवल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी तो फॉर्म फिल करायचा आणि नंतर अपलोड करायचा। अपलोड केल्याच्या नंतर YouTube त्या फॉर्मला चेक करेल की यांचे चॅनेल जे आपण टर्मिनेशन केले होते, जे टर्मिनेट केले होते, डिलीट केले होते, ते का डिलीट केले होते, हा मोठा प्रॉब्लेम आहे का छोटा प्रॉब्लेम आहे, YouTube त्याला चेक करेल आणि असे चॅनेल चेक केल्याच्या नंतर YouTube त्या चॅनेलला अप्रूव्ह करेल। अप्रूव्ह केल्याच्या नंतर आपण पुन्हा त्या चॅनेलवर आपले व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि YouTubeचा जो क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम, हा क्रायटेरिया पूर्ण करून ते चॅनेल पुन्हा आपण YouTube कडे मॉनिटायझेशन साठी अपील करू शकतो, अप्लाय करू शकतो। तर अशा प्रकारे ज्या लोकांचे या 3 कारणामुळे चॅनेल 1 वर्षापूर्वी जुने जर टर्मिनेट झाले असेल तर YouTube त्यांना त्यांचे चॅनेल वापस देणार आहे आणि ज्या लोकांना हे चॅनेल वापस मिळेल तर खरोखर मित्रांनो त्यांचा फायदाच होणार आहे। तर बरेच लोक सर्कमव्हेन्शन पॉलिसीला खूप घाबरत आहेत। तर या सर्कमव्हेन्शन पॉलिसीला घाबरून जाण्याची काही गरज नाही। आपण जर काही चुकीचे काम करत असाल तर हे सर्कमव्हेन्शन पॉलिसी आपले चॅनेल डिलीट करू शकते। म्हणून त्यावर इलाज म्हणून, उपाय म्हणून YouTubeने हे एक नवीन पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि त्यासाठी 1 वर्ष जुनं चॅनेल लागणार आहे। तर हे होतं या पायलट प्रोजेक्ट साठी कोण इलिजिबल आहे त्यांच्यासाठी YouTubeने असा क्रायटेरिया ठेवलेला आहे। तर मित्रांनो हे नवीन YouTubeचे अपडेट तुम्हाला कसे वाटले कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कारण तुमच्यासाठी YouTubeच्या नवीन अपडेट, YouTube रिलेटेड नवीन अपडेट नेहमी मी तुमच्या समोर घेऊन येत असतो। जर या बाबतीत या फीचर बद्दल, या प्रोजेक्ट बद्दल जर कोणाचा काही डाऊट असेल तर कमेंट जरूर करा। मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी 1 वर्षापूर्वीचे जर चॅनेल टर्मिनेट झाले असेल, डिलीट झाले असेल तर 20 ऑक्टोबर पासून आपल्या इंडियामध्ये हा पायलट प्रोजेक्ट लॉन्च होणार आहे, तुम्ही अप्लाय करू शकता। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।